घटना 1972 ते 73ची मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात एका छोट्याशा गावात अचानक मोठा हत्याकांड झाला. दर थोड्या दिवसांनी 10-12 वर्षाच्या लहान मुलीचा मृतदेह एकामागून एक गावाबाहेरच्या नाल्यात सापडायचा. 13 महिन्यात एकामागोमाग 11 खून झाले. पण खून कोणी केले हे कोणालाच कळत नव्हतं. गाव दहशतीत होतं. आणि या दहशतीच्या मागे होती एक अशी कहाणी जी ऐकून आजवर अंगावर काटा येतो. बघूया काय होतं नेमकं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. पाथरी तालुक्यात मानवत गावात या संपूर्ण घटनेनं भीतीचं वातावरण होतं. साधारण 5-6 हजार लोकवस्तीचे गाव, पण इथे काहीतरी भयंकर घडत होतं. गावातील लोक एवढी घाबरली होती की कोणीच तोंड उघडायला तयार नव्हतं. घटनेच्या तपासाला दिशाच मिळत नव्हती. अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वतः घटनेची दखल घ्यावी लागली. त्यांनी मुंबईहून सीआयडी पोलीस रत्नाकर कुलकर्णी या अधिकाऱ्यांना तपासासाठी पाठवलं. सुरुवातीच्या वेळी त्यांनाही कुठूनच काही तपास लागत नव्हता. कारण खून रात्रीच्या वेळी व्हायचे आणि मृतदेह गावाबाहेरच्या नाल्यात टाकले जायचा. अशातच एका मुलाचा खून झाला. त्या खुनानंतर काही पुरावे मिळाले. मिळालेल्या पुराव्यावरून पुढे तपास लावल्यानंतर समजलं की मानवत गावाजवळ एक पारधी वस्ती आहे. ती खूप गरीब असल्यामुळे तिथे अनेक बरे वाईट उद्योग व्हायचे. त्यातच हातभट्टीचा एक उद्योग चालायचा. त्या हातभट्टीची एक मालकीण रुक्मिणी होती. रुक्मिणी दिसायला खूप सुंदर होती, पण तिला तिच्या नवऱ्याने सोडलेलं होतं. त्या पारधी वाड्यावर दारूसाठी नियमित येणाऱ्या उत्तमरावांना रुक्मिणी आवडायची. एक दिवस रुक्मिणी पारधी वाड्यातून गायब झाले. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली. पण रुक्मिणीच्या वडिलांना माहित होतं की हे काम फक्त उत्तमरावच करू शकतो. पण तो गावातला श्रीमंत आणि मोठा माणूस होता. त्याला जाब कोण विचारणार? तरी हात जोडून त्याच्या पुढे गेलेल्या पारध्यानं त्याने गुरमीत सांगितलं, होय, मी पळवली आहे रुक्मिणीला आणि तिला मी ठेवणार आहे. पारधी बिचारे परत गेले. काही दिवसातच रुक्मिणी परत गावात दिसू लागली. उत्तमरावने गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला. तिला तिथे ठेवलं. रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा करू लागली. उत्तमरावच्या छत्रछायेमुळे तिचा धंदा बहरला. पोलिसांचे छापे बंद झाल्यामुळे तिला चांगलाच पैसा मिळू लागला. सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या. पण रुक्मिणी खुश नव्हती. कारण वेळेआधीच तिची मासिक पाळी बंद झाल्याने तिला मूल होत नव्हतं. गावच्या डॉक्टरांनी उपचार केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिच्या सगळ्या भावंडांनाही भरपूर मुले होती. उत्तमरावची खऱ्या बायकोपासून झालेली खूप मुलं होती, पण रुक्मिणीलाच गर्भ राहत नव्हता. एवढा कमावलेला पैसा शेवटी मालकाच्या सख्या पोरांच्या वाट्याला टाकून जावं लागणार याचं तिला दुःख होतं. मग शेवटचा मार्ग म्हणून ती देवाकडे वळली. नवस, गंडे, दोरे यांचा तिला नाद लागला. मानवत गाव हे खजिन्यासाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की 16व्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणात अख्खं गाव रिकामं झालं होतं. लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात पुरून गेले होते. त्या खजिन्याच्या मागे लोक आजही वेडे आहेत. हा खजिना शोधण्याच्या निमित्ताने बरेच तांत्रिक या गावात डेऱ्या टाकून बसले. रुक्मिणी याच तांत्रिकाकडे आशीर्वादासाठी जाऊ लागली. वेगवेगळे मांत्रिक तांत्रिकांना विचारलं, पण तरीही तिला गुण येईना. मग तिला भेटला गणपत सावळे. रुक्मिणीच्या वाड्याच्या आवारात एक मोठं पिंपळाचे झाड होतं. मांत्रिकाचं म्हणणं होतं की या झाडावर मुंजाचं वास्तव आहे. कथेनुसार असं म्हणतात, मुंजाबा म्हणजे एक गरीब ब्राह्मण होता जो लग्न होण्यापूर्वीच मेला आणि तो भूत म्हणून पिंपळावर राहतो. या मुंजाला सुंदर मुली आवडतात असं सांगितलं जातं. मांत्रिक गणपत सावळेने रुक्मिणीला मुंजाला खुश करण्यासाठी तंत्रमंत्र द्यायला सुरुवात केली. रुक्मिणीची बहीण समिंद्री सुद्धा दारूच्या धंद्यात मदत करण्यासाठी वाड्यावर राहिला होती. तिला आधी काय चाललंय हे नीट कळत नव्हतं. काळी बाहुली, जादूटोना एवढंच माहिती होतं. पण नंतर बोंदरवाडीच्या मांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं, मुंजाला भाग चढवावा लागेल. भाग म्हणजे नरबळी, आणि तोही कुमारिका मुलींचाच पाहिजे. त्याचे 4 भाग चढवावे लागतील असं सांगण्यात आलं आणि तिने तिथून कुमारिका मुलीचा बळी घेण्याची सुरुवात केली. सर्वांना कामाला लावलं. उत्तमरावलाही खजानाचे आमिष देऊन यात सामील करून घेतलं. पण उत्तमराव बहुतांश वेळा दारूच्या नशेत वाड्याच्या माडीवर पडलेला असायचा. रुक्मिणीने त्याच्या विश्वासू गड्यांना म्हणजे शंकर आणि सोपनला एक जबाबदारी दिली. कुठूनही 10-12 वर्षाच्या मुली शोधून आणायच्या. त्या मुली बऱ्याचदा एखाद्या पाड्या वस्तीवरच्या असायच्या. पुढे ते मुलीच्या गुप्तांगाला चिरून त्या रक्ताने मुंजाला अभिषेक घालायचे. मृतदेहाची विल्हेवाट ते गावाबाहेरच्या नाल्यात टाकून लावायचे. गयाबाई, शकिला आणि सुगंधाबाई अशा 3 मुलींना एकामागून एक मारण्यात आलं. तरी देवाचं समाधान होत नाही म्हटल्यावर चौथी मुलगी शोधण्यात आली, नसीमा. 10 वर्षाची सुंदर गोरीपान. तिची निर्घृण हत्या केलीच, पण तिचं शिर मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आलं. तरीही मुंजा प्रसन्न झाला नाही. त्यात नुकताच जेलमधून सुटलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्या सुद्धा सामील झाला. मग क्रूरतेला निर्बंधच उरला नाही. गर्भवती महिलांचं पोट चिरून त्यातल्या बाळाचाही नरबळी देण्यात आला. सर्वजण खुनामध्ये इतके तरबेज झाले होते की एकही पुरावा मागे सोडत नव्हते. अशातच कोंडीबा नावाच्या मुलाने हे खून करताना पाहिल्याची शंका आली. त्याला संपवण्याची जबाबदारी समिंद्रीवर देण्यात आली. याच खुनामुळे या हत्याकांडाचे धागेदोरे मिळाले. त्या काळात सगळीकडे भीतीदायक वातावरण होतं. बायका पोरींना घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं. वाडे रस्त्यावर तरुण मुलं पहारा ठेवू लागली. धट्टे-कट्टे माणसेही संध्याकाळपर्यंत एकटं बाहेर पडायला घाबरू लागली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीआयडीच्या पोलिसांना मुंबई बाहेरच्या खटल्यासाठी पाठवण्यात आलं होतं. रत्नाकर कुलकर्णी यांनी त्यांच्या टीमने हे सगळं प्रकरण उघडून काढलं. जेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपले कृत्य उघड होत आहे, तेव्हा ती चंद्रपूरला देवदर्शनाच्या नावाखाली पळाली. पण पोलिसांनी तिला पकडून आणलं. या सगळ्या घटनेचा उलगडा केला. 1973 साली जेव्हा रुक्मिणी आणि तिच्या साथीदारांना अटक झाली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा श्वास सोडला.
पण हे प्रकरण तिथेच संपलं नाही. मानवत हत्याकांडाचा खटला वर्षानुवर्ष न्यायालयात चालला. उच्च न्यायालयात न्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांनी निकाल लावला. उच्च न्यायालयात न्यायाधीश यशवंत चूड यांनी निकाल दिला. रुक्मिणी आणि उत्तमरावांनी प्रत्यक्षपणे खून केले नव्हते, त्यामुळे त्यांना फाशी होऊ शकली नाही. शंकरराव माफीचा साक्षीदार बनला, मात्र प्रत्यक्ष खून करणाऱ्या सोपलला फाशीची शिक्षा झाली. या खटल्याने आणखीन एक गोष्ट घडली. BJ कोळसे पाटील वकील म्हणून महाराष्ट्राच्या नजरेत आले. पुढे त्यांनी जोशी अभ्यंकर खून खटलाही यशस्वीपणे हाताळला. मानवत हत्याकांड हे अंधश्रद्धा, लालच आणि भीती या 3 गोष्टी एकत्र आल्या तर काय होऊ शकते याचे हे भयावह उदाहरण आहे. त्या 11 निष्पाप जीवांना आजही खरा न्याय मिळाला का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समंताला सबस्क्राईब करायला विसरू नका.